गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या रुग्णवाहिकेची पूजा व उद्घाटन झाल्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात सभा पार पडली। सभेच्या सुरुवातीला कोरोनाने निधन झालेल्या ग्रामस्थांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पंचायत समिती व गुहागर शहर शिवसेनेतर्फे आमदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला। तसेच आमदार जाधव यांनी उमेश शिंदे यांचा सत्कार केला। त्यानंतर आमदार जाधव यांनी सभेला उद्बोधित केले। शासन देणार आहे त्याची माहिती देण्याकरता कोणाकोणाचं किती किती नुकसान झालं याचा आढावा घेण्याकरता मी या ठिकाणी बैठक घेतली आणि स्वाभाविक आहे त्याच वेळेला कोरोना संदर्भातली चर्चा ही समोर आली। मग काही प्रश्न पत्रकार मित्रांनी देखील उपस्थित केले होते आणि त्यातली एक महत्त्वाची बाब त्यांनी लक्षात आणून दिली होती की आपल्या गुहागर तालुक्याला असणारी एकमेव ॲम्ब्युलन्स हे ॲम्ब्युलन्स पुरेशी नाही। अडचणीच्या वेळेला ती उपलब्ध होऊ शकत नाही आणि म्हणून तर पर्यायी आणखीन एक ॲम्ब्युलन्सची सोय झाली तर बरं होईल अशी सूचना त्यांनी त्यावेळेला केली होती। मला हे आपली जागा आहे खुर्ची आहे दोन एकच तरी खुर्ची आहे तुमच्याकरता अशी खुर्ची कोणाकरता रिकामी राहत नाही तुमच्याकरता आहे दोन आहे तीन आहे आणि म्हणून त्याच वेळेला मी तात्काळ त्यावेळेला असणारे आपले सिव्हिल सर्जन जे डॉक्टर अशोक बोर्डे होते त्यांच्याकडे मी बोललो। त्यांनी तात्काळ मला पर्यायी व्यवस्था करतो म्हणून कबूल केलं। त्यांनी काही सूचना देखील दिल्या परंतु सगळ्या ठिकाणी अशी ॲम्ब्युलन्सची ओढाताण असल्यामुळं त्यांनी केलेली व्यवस्था काही कायमस्वरूपी होऊ शकली नाही। नंतरच्या काळामध्ये एकदा मला डॉक्टर बळवंत किंवा अन्य कोणीतरी मला सांगितलं होतं, मला वाटतं शहरातले आमचे शहर प्रमुख वगैरे यांनी सांगितलं होतं की चिखलीला जी ॲम्ब्युलन्स उभी असते ती शहरामध्ये जर उभी राहिली तर तिचा वापर करण्याकरता आपल्याला सोयीचं होईल। आपण तोही प्रयत्न केला परंतु दरम्यानच्या काळामध्ये मला एकदा निलेश मोरे, बाबुराव कनूरकर, जयदेव मोरे, विनायक जाधव अशी काही मित्रमंडळी भेटायला गेली आणि त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेला पत्रकारांनी जी मागणी केली होती ॲम्ब्युलन्सची ती सोय झाली परंतु ती काही कायमस्वरूपी झाली नाही, ती तात्पुरती झाली आणि पुन्हा गैरसोय झालेली आहे। काहीतरी पर्यायी व्यवस्था करा आणि त्याच वेळेला मी त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला काहीतरी नक्की व्यवस्था करतो। आज आपल्या सर्वांना निश्चितपणे एका गोष्टीचा आनंद झाला असेल की आज प्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये ही ॲम्ब्युलन्स उभी राहिली। याची कुठे चर्चा झाली नव्हती, याची कुठे आपण वाच्यताही केली नव्हती, याची कुठे आपण प्रसिद्धी केली नव्हती, इलेक्ट्रॉनिक मीडियावर कुठं स्क्रिप्ट फिरत नव्हती। सर्वसाधारणपणे मी अनेक वेळाला हा अनुभव आपल्या सर्वांना आलेला आहे की आपण काम करायचं आणि कामच बोलेल आपण बोलण्यापेक्षा आणि अशी अनेक कामं आपण करून दाखवलेली पण त्यानंतर माझी कामच बोललेली आहे। आज मला आनंद वाटतोय की आपल्या गुहागरला एक अतिशय चांगल्या प्रकारची नवी कोरी जवळजवळ 15.5 लाख रुपये खर्च करून एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून त्याचा मला खऱ्या अर्थानं मनापासून आनंद आहे। आपल्या सर्वांना आनंद झाला असेल, पत्रकारांना आपल्या मागणीची पूर्तता झाल्याचा आनंद झाला असेल, पदाधिकाऱ्यांना नक्की आनंद झाला असेल कारण ही गरज आहे। सातत्याने या विषयावर काही चर्चा करता येत नाहीये। हल्ली तर गुहागर शहरामध्ये येणं माझं कमीच झालंय, ग्रामीण भागातच माझ्या फिरती चालू आहे। कदाचित मी शहरामध्ये सारखा येऊ नये म्हणून पुलाचं काम काढून ठेवलेलं असावं कोणीतरी। पण गमतीचा भाग सोडून द्या, आपण न येता सुद्धा अनेक गोष्टींची सोयी सुविधा या ठिकाणी करून ठेवलेली आहे। आता पुढे भाऊनी उत्तम प्रकारचा आढावा घेतला, अगदी अधिकची बिलं सुद्धा घेतली जात होती म्हणून आपण तिथं आम्ही सर्वांनी मिळून बैठक आयोजित केली। प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांनी सर्वांना बोलवलं, आम्ही बैठक घेतली। काही अतिशय गंभीर बाबी समोर आलेली आहे, फार गंभीर आहे।
म्हणजे अत्यंत वेदना देणारी घटना ती म्हणजे आपला रवी बापकर तो तडकाफडकी गेला, हॉस्पिटलला ऍडमिट होता हे माहीतच नाही. मी गेल्यानंतर चौकशी केली, ऍडमिट कधी झाला होता, काय झालं, कसं झालं, आणि त्याच वेळेला माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकली. कुठेतरी त्याला उपचार करण्यामध्ये गडबड नक्की झालेली आहे आणि माझी शंका खरी ठरलेली. तज्ञ डॉक्टर नाही, निष्काळजीपणा प्रचंड आहे. आज मी सगळ्याच काही माहिती आता भाषणात सांगत नाही, परंतु इतकं अतिशय गंभीर अशी माहिती त्या हॉस्पिटलची पुढे येते. आणि मग अशा पद्धतीनं काही माणसं जर जात असतील तर माझ्यातला कार्यकर्ता माझ्याकडे कोण तक्रार घेऊन येतोय, कोण मला माहिती घेऊन येतोय, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, ही बाब माझ्याकडं गौण ठरते. आणि थोडाच तात्काळ जायचा त्याचा निर्णय घेतला. तशाच पद्धतीने एक तरुण आमच्या पाडावे शेठचा मुलगा संदेश पाडावे हा सुद्धा गेला. कदाचित ते मीडियामध्ये छापून नाही आले किंवा बातमीमध्ये आलं असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल, तो या विषयी घेतला होता. तर हा तरुण मुलगा कसा गेला, अजूनपर्यंत आम्ही पेपरला वाचतो आहोत की वयोवृद्ध माणसं जात आहेत, ज्याला काही दुर्धर आजार आहेत ती आजाराची माणसं जात आहेत. हे तर तरुण आहे, हे कसे गेले? परंतु त्याच्या रिपोर्ट डॉक्टरी तात्काळ त्याचा सगळा एकंदरीत जो रिपोर्ट होता तो माझ्यासमोर होता, आमच्यासमोर सांगितलं होता. आणि त्याचं जे सिटी स्कॅन केला होता तो संपूर्णपणे त्याची लंग्स फुफ्फुस जी आहे ती पूर्णपणे पांढरी पडली होती. म्हणजे त्याला कुठेही घेऊन गेलं, त्यांनी सांगितलं होतं त्या नातेवाईकाला की त्याला कुठेही तुम्ही घेऊन जा, वाचण्याची शक्यता अजिबात. त्याच वेळेला तो ऍडमिट झाला. मी स्वतः गणपत शेठ पाडायची त्याच्या वडिलांशी बोलतो. त्यांनी थोडस संमती नाही म्हटलं तरी त्या गोष्टीला दर्शवली की उशीर झाला आमच्याकडून वगैरे वगैरे वगैरे. सांगण्याचं तात्पर्य हे की या सगळ्या गोष्टीवर आम्ही लोक लक्ष ठेवून आहोत. बारकाईने मी लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टीचं प्रत्येक गोष्टीत मी खोलात जातोय. असं का घडतंय, कसं घडतंय? ज्या दिवशी रवी बापकरला ऍडमिट केलं मला माहित नव्हतं, त्या दिवशी जयदेव मोरेने मला फोन केला की सागर मोरे जास्त आजारी, आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. तर माझा सल्ला का घेतोय त्याचा तुम्ही सांगा. माझा सल्ला घेत असतील, माझ्यावर जर तुला विश्वास असेल तर तू तुझा पेशंट सागर किंवा मोरे घेऊन ये. सागर मोरे तो सागर मोरेला घेऊन ये आणि मी सांगतो म्हणून कॉन्टॅक्टमध्ये ऍडमिट कर. मी सांगतो म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये ऐक हो, सगळं तुझे तू ऐकलं तिच्या पडचं मला माहिती. जी बाहेर त्यांच्या आहे ती फार भयानक आहे तेही मला माहिती. तिथं वातावरण आहे तिथे कोणतं नाही, बिलकुल फ्रेश नाही. तिथं जायचं म्हणजे भीतीच वाटते. परंतु आमचे प्रांसाहेब इथे बसलेले, आम्ही मंडळी इथं आहोत, काही सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा. चिपळूण तालुका मुस्लिम संघटनेनं प्रांसाहेबांशी संपर्क साधला. प्रांसाहेबांनी आम्ही एकत्रित बसून त्याच्यावर कसा मार्ग काढता येईल. जागा सरकारी आहे, लोक मदत खाजगी करणार आहे, मग ती कशी मदत सरकारी जागेमध्ये मिळवायची म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडनं कशी संपत्ती मिळवायची आम्ही केलं. ते झाल्याबरोबर रोटरी क्लब वाले आले, त्यांनी 30-30 दिवस 60 बेडची आम्ही जबाबदारी घेतो, व्यवस्था करतो म्हणून त्यांनी बेड घेतली. 110 बेडची त्या ठिकाणी सोय आहे. नंतर ऑक्सिजन. डॉक्टर तिथे माझ्याशी बोलतात, कारण काही वरिष्ठांच्या पुढे त्यांना मुद्दे मांडणं अडचणीत असते. मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही मला फोन करा, बाकी मी बघतो. आणि माझ्या सुदैवानं, तुमच्या मी म्हणणार नाही, माझ्या सुदैवानं कदाचित माझी पूर्वपुण्य काय असेल, शारदा देवीचं मला काय कृपा माझ्यावर असेल मला माहित नाही. मी जिथे शब्द टाकतो तिथं सरकारी काम होतच होतं, हा माझा अनुभव. आणि फटाफट मान्यता मिळत गेल्या. आज तिथं 67 ऑक्सिजन बेडची सोय आहे. किती ऑक्सिजन? त्याच्यानंतर व्हेंटिलेटर नव्हते. डॉक्टरने कानावर घातलं मला, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो. पहिले आम्हाला 2 व्हेंटिलेटर मिळाले, नंतर 5 मिळाले, 7 झाले, पुन्हा 2 मिळाले.
आता त्यातला मी काही डॉक्टर नाही, तज्ञ नाही, मला काही जाणकार नाही. मला हळूच डॉक्टरनी फोन करून सांगितलं की साहेब हे व्हेंटिलेटर आहे, पण आपल्याला हायस्पीड व्हेंटिलेटर पाहिजे. एखादा अगदी सिरियस पेशंट असेल तर त्याला हायस्पीड व्हेंटिलेटर पाहिजे, तेवढे काही करून मिळवा. आपण तिथं अमर आणखी 2 हायस्पीड व्हेंटिलेटर मिळवले. आज तिथं 11 व्हेंटिलेटरची सोय आहे. किती? 11 व्हेंटिलेटरची सोय आहे. एका बाजूला लोकांना उपचार मिळाले पाहिजे, पण मर्यादेच्या पलीकडे पैसे जाता कामा नये, आणि त्याचबरोबर सरकार हे सगळे उपचार मोफत करते. आपण लक्षात घेत नाही. पांडुरंग कापलेचा मुलगा उपसभापती माझी काय, मी सांगितलं त्यांना माझ्यावर जर विश्वास तुमचा असेल, मी काय देऊ नये, उद्या काय कोणाचं काय घडू पण शकतो. माझ्यावर जर विश्वास असेल तुमचा मुलगा, मी सांगतो तुम्ही पाटीलला ऍडमिट करा, मी सांगतो तुम्ही पाटीलला केला ऍडमिट केली. जी बाहेर 2 लाख 4 लाख 5 लाख रुपयाची बिलं होत आहेत, ती कॉटेज हॉस्पिटलला, गव्हर्नमेंटच्या सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा एकही रुपया न खर्च करता सरकार त्या ठिकाणी ते बिलं देतंय. हे आपल्याला माहीतच नाही, पण आपण घाबरलेलो. सरकारी यंत्रणेवरचा आपला विश्वास डळमळीत झाला हे मलाही कळत नाही. पण आपण तिथं डॉक्टर साधवांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था केली. तिथं काही लोकांनी आगाऊपणा केला, डॉक्टरना मारपीट केली, डॉक्टर निघून गेले. आम्ही तिथं नवीन आता डॉक्टर 6 डॉक्टर उपलब्ध केलेले. तिथं साफसफाई करायला मला कोणतरी सांगितलं, माझ्याकडे शिंदे गावाचा मुलगा आला रडत रडत घराच्या बाहेर माझ्या उभा राहिला, पेट मापातला रडायला. रडतोस का? कारण मी घरात कोणाला घेत नाही, मी आहे लपवून ठेवत नाही, मी कोणाच्या घरी जात नाही. गेल्या 6 महिन्यामध्ये मी माझ्या घरी कोणाला घेतलं नाही. माझ्या घरी येतात पण मी कोणाच्या घरी गेलो नाही. मी मागेही सांगितलं होतं कारण काय, कारण हा आजार असा आहे की तुमच्याकडे मला होईल, माझ्याकडे तुम्हाला होऊ शकतो असा आहे तो. कारण एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला, तिसऱ्याकडून चौथ्याला कोणाला येऊ शकतो. तो गेटवर मी गेलो, गेटवर काय झालं, तो म्हणा मला कोरोना झाला. मग मी इथं कशाला हॉस्पिटलला जा, मी करतो व्यवस्था. तो म्हणाला माझ्या आई वडिलांना कोरोना झालाय, त्यांची सेवा करायला कोण नाही, म्हणून मी हॉस्पिटलला सेवा करायला गेलो, आता मलाच झालाय तो. म्हणून मी डॉक्टर, मला शॉक बसलाय, मी एकदम एकदम हडबडलो. हे कसं काय खरं आहे, हे कसं काय होऊ शकतं. डॉक्टरला फोन केला, डॉक्टर म्हणाले वस्तुस्थिती साहेब खरी आहे, कारण मी सांगितलेलं आहे, मला खोटं मी बोलत नाही, मला खोटं बोलायला आवडत नाही. हे सर्वांना तुम्हाला अनुभव आहे. वेळेच्या बाबतीत मी अजिबात मागपुढं करत नाही, खरं मी खोट्याच्या बाबतीत मला भेद चिड आहे. मला खरं सांगा, काही चुका होत्या दुरुस्त करायच्या तरी माझी. डॉक्टर मला खरं सांगितलं की साहेब खरीच गोष्ट आहे की आमच्याकडे जर कोण नाही साफसफाई आम्ही करायचं काय. दुसरी गोष्ट पेशंट एवढी दादागिरी करतात काय काय लोक, आम्ही जाणार. आपल्याकडे शाळे लोक भयंकर असतात, त्यांना आम्ही आव्हायचं कसं म्हणाले, ते आम्हाला पण मारला मागं बघत नाही. दोन्ही गोष्टी बरोबर आम्ही मार्ग काढला. पेशंटच्या नाते आज जाऊ नये, पण आज जाऊ नये ते व्यवस्था कोणी करायची त्या लोकांची, त्याच्याकरता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची बोलून नर्सेस मागवल्या, तिथं सुद्धा आम्ही व्यवस्था केली. तुम्हाला सांगतो, कालच्याच 25 तारखेला आम्ही आढावा घेतला. 1368 पेशंट आतापर्यंत कॉटेज हॉस्पिटलला ऍडमिट झाले. पहिल्या 3 महिन्यामध्ये नक्की उपचार काय करावे हे कोणालाच कळत नव्हतं, WHO सुद्धा कळत नव्हतं. म्हणजे जागतिक जी संघटना आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तिला सुद्धा कळत नव्हतं. आता त्या 3 महिन्यामध्ये असे 6 महिने धरले तर 1368 पैकी फक्त 41 पेशंट दगावले. त्यातले 35 पेशंट हे 24 तासाच्या आतमध्ये दगावले. म्हणजे लास्ट स्टेजला आल्यानंतर ते ऍडमिट झाले आणि दुर्दैवाने गेले. बाकी उरलेले फक्त 6 पेशंट हे 24 तासानंतर गेले. इतका डेथ रेट, त्याचा डेथ रेट म्हणजे मृत्यू दर इतका कमी आहे त्या हॉस्पिटलचा. तिथं आम्ही मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केलेली आहे. आणि आज मला पत्रकारांना सांगितलं पाहिजे की काही गोष्टी मित्रांनो गांभीर्याने घ्या. परवाच्या दिवशी हॉस्पिटलचा विषय आम्ही घेतला होता. मला असं वाटलं होतं की अख्खं सगळं यंत्रणा हडबडून उठेल, अशा पद्धतीनं प्रसार माध्यम पेटून उठतील की एखादं हॉस्पिटल परवानगी घेतं आणि तिथं तज्ञ डॉक्टरच नाही, कुठली व्यवस्थाच नाही. इतकी गंभीर बाब ही अख्ख्या राज्यामध्ये याचा सगळीकडे जोरदार प्रसार होईल. काहीही झालं नाही, इतकंच नाही का बस नाही, काय काय झालं तर बातमी सुद्धा छापली.
उलटा माझ्यावरच काही लोकांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामधून किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक नाही सोशल मीडियावर माझ्यावरच लेख लिहिले की मला एका डॉक्टरने कसा मॅनेज केला, असे माझ्यावर लेख. आता त्यांना ते महागात पडलं. मला मॅनेज करणं एवढं सोपं नाही. 36 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मला कोणी मॅनेज करू शकला नाही, मॅनेज केलं नाही. पण त्या हॉस्पिटलच्या मी इतका खोलात गेलोय, आता कोण काय करतो ते तुम्ही बघतो. इतकी अवस्था आहे, इतकी अवस्था आहे. आता जे तुम्हाला मी नवीन एक सांगतो आणखी परत आजच्या निमित्तानं, परवाच्या दिवशी मी तुमच्या ह्याचं वाचलं, वेळेश्वर सगळ्या जेवणाची घाण सगळी पडलेली होती, उचलायला कोण नाही. फ्रान्साहेब तुम्हालाही माहित नसेल, मी थोडासा त्या खोलात गेलो. आपल्या संपूर्ण राज्यामध्ये डीएम एंटरप्राइजेस ह्या एका हाऊसकीपिंग एजन्सीला सगळ्या राज्यातच साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. किती? मी इथं ग्वागरमध्ये मुद्दाम बोलतोय, किंवा ग्वागरच्या पत्रकारांनी तरी तो सिरियस विषय घ्यावा. केवळ कचरा बाहेर पडला असं नाही, शासन प्रत्येक गोष्टीची सोय करतं. आणि तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 17,000 रुपये पगार प्रत्येकी. त्या डीएम एंटरप्राइजेसला सरकार 17,000 रुपये मोजतंय आणि हा माणूस 3 ते 4,000 रुपये फक्त प्रत्येकाला देतोय. 3 ते 4,000 रुपये देतोय, तेही 2-2, 3-3 महिने पगार नाही. काल माझ्याकडे कापसानंतरची 4 महिना आल्या, मला म्हणाले की आम्हाला 4 महिने पगारच नाही. किती तुम्हाला पगार मिळतो? 4,000 रुपये. तुम्ही बोलात ह्या डीएम एंटरप्राइजेसला 17,000 रुपये पर स्वीपर म्हणजे स्वच्छता करणाऱ्या एका माणसाला तुम्हाला 17,000 रुपये देतात. आणि हा 3 ते 4,000 रुपये माणूस सुद्धा वेळेवर देत नाही. मी आणखी बोलत की याच्यावर काय याला काय काय दिलेलं आहे का? तर प्रत्येक हॉस्पिटलला जेवणाची व्यवस्था दिलेली आहे. पर पर्सन पर डे 120 रुपये सरकार ह्यांना मोजतं. आणि ह्यांनी त्या स्थानिक माणसांना काम दिलेलं आहे 70 रुपयाला. 70 रुपयामध्ये नाश्ता, 2 वेळचं जेवण, अंडी बिंडी हे ते येऊ शकतं काय? नाहीये. आपण याच्या पाठीमागे लागलं पाहिजे. कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय थोड्याफार हेवे देवे. आता हे दिवस नव्हे, दिवस हे नुसत्या टीका करून, आरोप करून आणि निवेदन देऊन आमचं काम संपलं असं म्हणून नाही चालणार आहे. सगळ्यांनी मिळून याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आणि ही गंभीर बाब आहे की त्या डीएम एंटरप्राइजेसला एका स्वीपरच्या पाठीमध्ये 17,000 रुपये पगार मिळत असताना तो जर 3 ते 4,000 रुपये लोकांना देत असेल, कोण काम किती करणार? एक तर जीव धोक्यात घालून घ्यायचं काम नसल्यामुळं, कोरोनाच्या मुळे सगळं संकट, लॉकडाऊन मुळे लोकांचे रोजगार गेले. म्हणून जे काय होईल ते होईल, 3 काय देशील ते देतील, करतोच नका. पण त्याला किमान काहीतरी 12-14,000 रुपये द्यायला पाहिजे का नाही? मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे त्याला पैसे दिले पाहिजे का नाही दिले पाहिजे? ते द्यायचेच नाही. अशा लोकांना सोडायचं आणि मग त्यांनी म्हणायचं आमची तोंड बंद करण्याकरता आम्ही मॅनेज झालो. कोण तो डीएम एंटरप्राइजेस मला माहित सुद्धा नाही, माहित सुद्धा. कोण तो दुसरा डॉक्टर त्याच्याबद्दल दिलं होतं? त्या डॉक्टरला मी पहिल्यांदा ह्यांच्या आमच्या मीटिंग मध्ये पहिल्यांदा लावली, हा डॉक्टर कोण कोण. आणि म्हणून ते आपण सगळ्यांनी मिळून याच्या पाठीमागे लागलं पाहिजे आणि लोकांना मदत केली पाहिजे. राहता प्रश्न, आज ॲम्ब्युलन्स चांगल्या प्रकारची डॉक्टर बळवून वापरा. मुळे भाऊनी एक महत्वाचा प्रस्ताव मांडलेला आहे की तो प्रस्ताव फ्रान्साहेबांनी माझ्याकडं आमच्या 8 दोघांच्या चर्चेत आहे. मीच हा प्रस्ताव सुचवला की साहेब सगळं आपण करतोय, आता चुकून चांगली सोय केली, पण मला ग्वागरला आणखी एक सोय करायला हवी. ठीक आहे, आपण सेंटर उभं केलंय, सीसीसी सेंटर कोविड केअर सेंटर आपण उभं केलंय. ग्वागरमध्ये लोक नको म्हणताय, पण किमान आपल्याला ऑक्सिजन ताबडतोब तिथं एखाद्या माणसाचे जर समजा ऑक्सिजन लेवल कमी झाली, त्याला ताबडतोब ऑक्सिजन द्यायची वेळ आली, तर ऑक्सिजन देण्याची सोय तरी आम्हाला ग्वागरमध्ये करायला पाहिजे. आम्ही इथं ग्वागरमध्ये जागा शोधतोय. आम्ही काम केलं मारुती जाधव, तर आज बाहेर कुठेतरी केलं तर मग टीका होईल आमच्यावर. जागा उपलब्ध करून द्या, नुसत्या टीका करून चालणार नाही. जागा उपलब्ध करून दिली. आम्ही तळी या भागामध्ये जागा शोधतोय आजूबाजूला, अजून आम्हाला जागा मिळालेली नाही ना. आपल्याला अजून जागा मिळाली सर, इथं जागाच नाही. मोठा प्रॉब्लेम तो आहे. मोठी कार्यालय वगैरे काय नाही, सुरुवातीपासूनच सगळं आहे जे चाललंय ते चाललंय. फक्त आनंदीबाई रेस्ट हाऊस काम संपलं. इथं फार मोठी सरकारी कार्यालय नाही, जागा उपलब्ध नाही.
नाही, तिथं मोठ्या काही इमारती वगैरे बांधलेल्या नाही की ज्याचा उपयोग करून घेता येईल आपल्याला, असं करून घेता येत नाही. आम्ही जागा शोधतोय, पण आम्ही तात्काळ आता मुळे होऊन सुचवल्याबरोबर मी डॉक्टर बलवंतना बोललो, इकडे या, तुमच्या हॉस्पिटलला जागा किती आहे? ते म्हणाले एवढी जागा आहे, आपल्या इथं ऑक्सिजनची 10 बेड आपण उभे केले तर काय होईल? ते म्हणाले करायला काय हरकत नाही, पण सरकारचा निर्णय असा झालेला आहे, नीट ऐकून घ्या, की फक्त ज्या ठिकाणी पीएससी असतील आणि जिथं कुठं आरएससी असतील तिथं स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश किंवा डॉग बाईट म्हणजे कुत्रा बित्रा चावला वगैरे किंवा वायू उकळत त्याच्याकरता त्या जागा मोकळ्या ठेवाव्यात, तिथं कोविड सेंटर करू नये. पण आता मी प्रांतसाहेबांना सांगितलंय तुम्ही थांबा, आपण दोघांनी तिथं जाऊ, आम्ही हॉस्पिटल बघतो, जर तिथं चांगल्या प्रकारचं पार्टिशन वगैरे करून एका बाजूला जर किमान 5 बेड ऑक्सिजनची जर तयार करता येत असेल 5 ते 10 तर आम्ही तात्काळ ग्वागरला ऑक्सिजन बेडची व्यवस्था करूया. किंवा दुसऱ्या ठिकाणी कुणी जर जागा दिली खाजगी असण्यापेक्षा सरकारी जागा आता महत्वाचं आहे, कारण ते सेंटर उद्या कोरोना गेल्यानंतर सगळं एवढं केलं वाया जाऊ शकतं. आणि म्हणून आजूबाजूला कुठं जागा असेल तर प्रांतसाहेबांनी पण शोधावी, व्हिडिओनी पण शोधावी, नगर पंचायत आमची बिंदासच आहे, काय विशेष काय नाही ना. तरुण आहात, आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही सुद्धा एखादी जागा असेल आम्हाला अवेलेबल करून द्या. हा त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही एवढी सगळी मेहनत करतो, काय एफर्ट्स काय लावलेले कुठे काही दिसत नाही मला नगर पंचायतीने. तर तुम्ही थोडेसे एफर्ट्स लावा त्याच्यामध्ये आणि लोकांना इथल्या इथं आपण सोय करू. कारण आताच मुळात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांना निसर्ग सौंदर्य दाखवत 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 आर्यातून रानवीतून मग तिकडं पवार साखरी, मग आर्याची नागदेवाडी, पवार साखरी असं बघत 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 चिपळूणला जावं लागतं, बरोबर आहे की नाही? तोपर्यंत पेशंट अर्धा गाचूगुचू करतो, एवढा सगळा राहून मारीपर्यंत, कारण पुलाचं काम चाललंय. आणि म्हणून इथल्या इथं सोय नक्की आपण करण्याची व्यवस्था जरूर करू, अशा प्रकारची तुम्हाला मी ग्वाही देतो. पुन्हा एकदा काळजी करू नका, चिंता करू नका, घाबरू नका, आपण काळजी घ्या, काळजी घ्या, एवढं मी तुम्हाला थोडीशी काळजी घेतली जात नाही असं एकच दृश्य मी आता येता बघितलं, ज्याचा मी आता उल्लेख करणार नाही, कारण ती साधीच घटना आहे, आताचीच घटना आहे. अशा ठिकाणी आपण गर्दी करून थोडासा भावनेला आळा घातला पाहिजे, आवर घातला पाहिजे आणि गर्दी करून त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं पाहिजे, ते सुद्धा आपण सर्वांनी काळजी घ्या. अशा प्रकारची पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो. एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी मला देता आली, त्याचं निश्चितपणे मी समाधान व्यक्त करतो. स्वतः जिल्हाधिकारी असतील किंवा आमचे DPO असतील या सर्वांनी किंवा आमच्या CS असतील थोडंसं कायद्याला बघत देऊन ही ॲम्ब्युलन्स आम्ही घेतली आहे. बऱ्याच अडचणी आल्या, आता पुढचे जे कोणी घेतली त्यांना सगळं मार्ग होऊ शकतो, मार्ग मीच काढतो प्रत्येक वेळी आणि त्यामुळं तो मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा सगळे मिळून ज्या ज्या पद्धतीने तुम्ही इथं मदत करतात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि ऑक्सिजनची लवकरच सोय आम्ही करू आणि ते आमच्या हातून घडावं अशा प्रकारची मुळे होऊन मी अपेक्षा करतो. आणि तसा तुम्हाला सोय सुद्धा करण्याची व्यवस्था आपण निश्चितपणे करू अशा प्रकारची ग्वाही पुन्हा एकदा देतो. आणि हे ॲम्ब्युलन्स, ही रुग्णवाहिका आपल्या सर्वांच्या सेवेकरता, मगाशी मी नारळ म्हटल्या फोडताना म्हटलंय की ह्या ॲम्ब्युलन्सला पेशंट मिळू दे नको. सर्वसाधारणपणे बाबुरावने तंदूरकरांच्या दुकानाचं उद्घाटन करायला गेलं तेव्हा म्हटलं ह्याचे कपडे भरपूर खपू दे, भरभराट होऊ दे, तसं इथं म्हणता येत नाही. याला भरपूर पेशंट मिळू दे, ती भरभराट होऊ दे असं म्हणता येत नाही तसं. आणि म्हणून पेशंट मिळू दे नको, पण डॉक्टर बरोबर जो पेशंट जाईल तो मात्र त्या ॲम्ब्युलन्समध्ये बरा अगदी घरपोच हो अशा मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि ॲम्ब्युलन्स नवीन दिलेली आहे, जेव्हा खरोखर एखाद्या पेशंटला गरज लागेल त्यावेळेला ती ॲम्ब्युलन्स मात्र न चुकता हजर राहू याची काळजी घ्या. नाही तर ॲम्ब्युलन्स उभी असेल, ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर असेल तर डिझेल नाही, डिझेल असं नसेल तर हे नाही, असलं काहीही चालणार नाही. त्याच्यामध्ये आपण स्पेशल अजून त्याच्यावर पैसे मला खिशातनं भरावे लागतात, काय काय कळत नाही. पण ऑक्सिजनची सुद्धा म्हणजे ह्या ॲम्ब्युलन्सला ऑक्सिजनची एवढी सोय नसते, ती सगळी सोय आपण करून आणलेली आहे. त्याचा उपयोग योग्य तो करून घ्या अशा प्रकारची विनंती करून ही ॲम्ब्युलन्स, ही रुग्णवाहिका आपल्या सर्वांच्या सेवेकरता मी या ठिकाणी सुपूर्द केली असं जाहीर करतो. आणि स्वाभाविक आहे त्याच वेळेला कोरोना संदर्भातली चर्चा ही समोर आली.
आणि मग काही प्रश्न पत्रकार मित्रांनी देखील उपस्थित केले होते आणि त्यातली एक महत्वाची बाब त्यांनी लक्षात आणून दिली होती की आपल्या गुहागर तालुक्याला असणारी एकमेव ॲम्ब्युलन्स हे ॲम्ब्युलन्स पुरेशी नाही. अडचणीच्या वेळेला ती उपलब्ध होऊ शकत नाही आणि म्हणून तर पर्यायी आणखीन एक ॲम्ब्युलन्सची सोय झाली तर बरं होईल अशी सूचना त्यांनी त्यावेळेला केली होती. बाळासाहेब आपली जागा आहे, खुर्ची आहे, दोन एकच तरी खुर्ची आहे तुमच्याकरता. अशी खुर्ची कोणाकरता रिकामी राहत नाही, पण तुमच्याकरता आहे. 2 आहे, 3 आहे. आणि म्हणून त्याच वेळेला मी तात्काळ त्यावेळेला असणारे आपले सिव्हिल सर्जन जे डॉक्टर अशोक बोल्डे होते त्यांच्याकडे मी बोललो. त्यांनी तात्काळ मला पर्यायी व्यवस्था करतो म्हणून कबूल केलं. त्यांनी काही सूचना देखील दिल्या. परंतु सगळ्या ठिकाणी अशी ॲम्ब्युलन्सची ओढाताण असल्यामुळं त्यांनी केलेली व्यवस्था काही कायमस्वरूपी होऊ शकली नाही. नंतरच्या काळामध्ये एकदा मला डॉक्टर बळवंत किंवा अन्य कोणीतरी मला सांगितलं होतं, मला वाटतं शहरातले आमचे शहर प्रमुख वगैरे यांनी सांगितलं होतं की चिखलीला जी ॲम्ब्युलन्स उभी असते ती शहरामध्ये जर उभी राहिली किंवा तर तिचा वापर करण्याकरता आपल्याला सोयीचं होईल. आपण तोही प्रयत्न केला. परंतु दरम्यानच्या काळामध्ये मला एकदा निलेश मोरे, बाबुराव कनूरकर, जयदेव मोरे, विनायक जाधव अशी काही मित्रमंडळी भेटायला गेली आणि त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेला पत्रकारांनी जी मागणी केली होती ॲम्ब्युलन्सची ती सोय झाली, परंतु ती काही कायमस्वरूपी झाली नाही, ती तात्पुरती झाली आणि पुन्हा गैरसोय झालेली आहे. काहीतरी पर्यायी व्यवस्था करा. आणि त्याच वेळेला मी त्याला सांगितलं होतं की मी तुम्हाला काहीतरी नक्की व्यवस्था करतो. आज आपल्या सर्वांना निश्चितपणे एका गोष्टीचा आनंद झाला असेल की आज प्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये ही ॲम्ब्युलन्स उभी राहिली. याची कुठे चर्चा झाली नव्हती, याची कुठे आपण वाच्यताही केली नव्हती, याची कुठे आपण प्रसिद्धी केलेली नव्हती, इलेक्ट्रॉनिक मीडियावर कुठं स्क्रिप्ट फिरत नव्हती. सर्वसाधारणपणे मी अनेक वेळाला हा अनुभव आपल्या सर्वांना आलेलाच आहे की आपण काम करायचं आणि कामच बोलेल आपण बोलण्यापेक्षा, आणि अशी अनेक कामं आपण करून दाखवलेली, पण त्यानंतर माझी कामच बोललेली आहे. आज मला आनंद वाटतोय की आपल्या गुहागरला एक अतिशय चांगल्या प्रकारची नवी कोरी जवळजवळ 15.5 लाख रुपये खर्च करून एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून त्याचा मला खऱ्या अर्थानं मनापासून आनंद आहे. आपल्या सर्वांना आनंद झाला असेल, पत्रकारांना आपल्या मागणीची पूर्तता झाल्याचा आनंद झाला असेल, पदाधिकाऱ्यांना नक्की आनंद झाला असेल, कारण ही गरज आहे. सातत्याने या विषयावर काही चर्चा करता येत नाहीये. हल्ली तर गुहागर शहरामध्ये येणं माझं कमी झालंय, ग्रामीण भागातच माझ्या फिरती चालू आहे. कदाचित मी शहरामध्ये सारखा येऊ नये म्हणून पुलाचं काम काढून ठेवलेलं असावं कोणीतरी. पण गमतीचा भाग सोडून द्या, आपण न येता सुद्धा अनेक गोष्टींची सोयी सुविधा या ठिकाणी करून ठेवलेली आहे. आता पुढे भाऊन उत्तम प्रकारचा आढावा घेतला, अगदी अधिकची बिलं सुद्धा घेतली जात होती. म्हणून आपण तिथं आम्ही सर्वांनी मिळून बैठक आयोजित केली. प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांनी सर्वांना बोलवलं, आम्ही बैठक घेतली. काही अतिशय गंभीर बाबी समोर आलेली आहे, फार गंभीर आहे. म्हणजे अत्यंत वेदना देणारी घटना ती म्हणजे आपला रवी बापकर तो तडकाफडकी गेला, हॉस्पिटलला ऍडमिट होता हे माहीतच नाही. मी गेल्यानंतर चौकशी केली, ऍडमिट कधी झाला होता, काय झालं, कसं झालं, आणि त्याच वेळेला माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकली. कुठेतरी त्याला उपचार करण्यामध्ये गडबड नक्की झालेली आहे आणि माझी शंका खरी ठरलेली आहे. तज्ञ डॉक्टर नाहीत,
निष्काळजीपणा प्रचंड आहे. आज मी इथं सगळ्याच काय माहिती आता भाषणातून सांगत नाही, परंतु इतकं अतिशय गंभीर अशी माहिती त्या हॉस्पिटलची पुढे येते. आणि मग अशा पद्धतीनं काही माणसं जर जात असतील तर माझ्यातला कार्यकर्ता माझ्याकडे कोण तक्रार घेऊन येतोय, कोण मला माहिती घेऊन येतोय, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, ही बाब माझ्याकडं गौण धरते. आणि थोरात तात्काळ जायचा त्याचा निर्णय घेतला. तशाच पद्धतीने एक तरुण आमच्या पाडावे शेठचा मुलगा संदेश पाडावे हा सुद्धा गेला. कदाचित ते मीडियामध्ये छापून नाही आले किंवा बातमीमध्ये आलं नसल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, तो या म्हणून विषय घेतला होता. तर हा तरुण मुलगा कसा गेला अजूनपर्यंत आम्ही पेपरला वाचतो की वयोवृद्ध माणसं जात आहेत, ज्याला काही दुर्धर आजार आहेत ती आजाराची माणसं जात आहेत. हे तर तरुण आहे, हे कसे गेले? परंतु त्याच्या रिपोर्ट डॉक्टरी तात्काळ त्याचा सगळा एकंदरीत जो रिपोर्ट होता तो माझ्यासमोर होता, आमच्यासमोर सांगून होता. आणि त्याचं जे सिटी स्कॅन केला होता तो संपूर्णपणे त्याची लंग्स फुफ्फुसं जी आहे ती पूर्णपणे पांढरी पडली होती. म्हणजे त्याला कुठेही घेऊन गेलं त्यांनी सांगितलं होतं त्या नातेवाईकाला की त्याला कुठेही तुम्ही घेऊन जा, वाचण्याची शक्यता अजिबात. त्याच वेळेला तो ऍडमिट झाला. मी स्वतः गणपत शेठ पाडावी त्याच्या वडिलांशी बोललो. त्यांनी थोडस संमती नाही म्हटलं तरी त्या गोष्टीला दर्शवली की उशीर झाला आमच्याकडून वगैरे वगैरे वगैरे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की या सगळ्या गोष्टीवर आम्ही लोक लक्ष ठेवून आहोत. बारकाईने मी लक्ष ठेवू नये या सगळ्या गोष्टीचं. प्रत्येक गोष्टीत मी खोलात जातोय, असं का घडतंय, कसं घडतंय. ज्या दिवशी रवी बापकरला ऍडमिट केलं मला माहित नव्हतं, त्या दिवशी जयदेव मोरेने मला फोन केला की सागर मोरे जास्त आजारी, आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. माझा सल्ला का घेतोय नाही तुम्ही सांगा. माझा सल्ला घेत असतील, माझ्यावर जर तुला विश्वास असेल तर तू तुझा पेशंट सागर मोरे घेऊन ये. सागर मोरे तो सागर मोरेला घेऊन ये आणि मी सांगतो म्हणून क्वारंटाईनमध्ये ऍडमिट. मी सांगतो म्हणजे क्वारंटाईनमध्ये ऐक हो सगळं तुझं ऐकलं तुझ्या पडचं मला माहिती. जी बाहेर चर्चा आहे ती फार भयानक आहे तेही मला माहिती. तिथलं वातावरण आहे तिथे कोणतं नाही, बिलकुल फ्रेश नाही. तिथं जायचं म्हणजे भीतीच वाटते. परंतु आमचे प्रांतसाहेब इथे बसलेले, आम्ही मंडळी इथं आहोत, काही सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा. चिपळूण तालुका मुस्लिम संघटनेला प्रांतसाहेबांशी संपर्क साधला. प्रांतसाहेबांनी आम्ही एकत्रित बसून त्याच्यावर कसा मार्ग काढता येईल. जागा सरकारी आहे, लोक मदत खाजगी करणार आहे, मग ती कशी मदत सरकारी जागेमध्ये मिळवायची म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून कशी संपत्ती मिळवायची आम्ही केलं. ते झाल्याबरोबर रोटरी क्लब वाले आले, त्यांनी 30-30 दिवस 60 बेडची आम्ही जबाबदारी घेतो, व्यवस्था करतो म्हणून त्यांनी बेड घेतली. 110 बेडची त्या ठिकाणी सोय आहे. नंतर ऑक्सिजन. डॉक्टर तिथे माझ्याशी बोलतात कारण काही वरिष्ठांच्या पुढे त्यांना मुद्दे मांडणं अडचणीत असतं. मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही मला फोन करा, बाकी मी बघतो. आणि माझ्या सुदैवानं, तुमच्या मी म्हणणार नाही, माझ्या सुदैवानं कदाचित माझी पूर्वपुण्य काय असेल, शारदा देवीचं मला काय कृपा माझ्यावर असेल मला माहित नाही. मी जिथे शब्द टाकतो तिथं सरकारी काम होतं हा माझा अनुभव. आणि फटाफट मान्यता मिळत गेल्या. आज तिथं 67 ऑक्सिजन बेडची सोय आहे. किती ऑक्सिजन. त्याच्यानंतर व्हेंटिलेटर नव्हते. डॉक्टरने कानावर घातलं मला. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. पहिले आम्हाला 2 व्हेंटिलेटर मिळाले, नंतर 5 मिळाले, 7 झाले, पुन्हा 2 मिळाले. आता त्यातला मी काही डॉक्टर नाही, तज्ञ नाही, मला काही जाणकार नाही. मला हळूच डॉक्टरनी फोन करून सांगितलं की साहेब हे व्हेंटिलेटर आहेत, आपल्याला हायस्पीड व्हेंटिलेटर पाहिजे. एखादा अगदी सिरियस पेशंट असेल तर त्याला हायस्पीड व्हेंटिलेटर पाहिजे, तेवढे काही म्हणून मिळवा. आपण तिथं अमर आणखी 2 हायस्पीड व्हेंटिलेटर मिळवले. आज तिथं 11 व्हेंटिलेटरची सोय आहे. किती 11 व्हेंटिलेटरची सोय आहे. एका बाजूला लोकांना उपचार मिळाले पाहिजे, पण मर्यादेच्या पलीकडे पैसे जाता कामा नये. आणि त्याचबरोबर सरकार हे सगळे उपचार मोफत करते.
आपण लक्षात घेत नाही. पांडुरंग कापलेचा मुलगा उपसभापती माझी काय, मी सांगितलं त्यांना माझ्यावर जर विश्वास तुमचा असेल, मी काय देऊ नये, उद्या काय कोणाचं काय घडू पण शकतो, माझ्यावर जर विश्वास असेल तुमचा मुलगा, मी सांगतो म्हणून पाटीलला ऍडमिट करा, मी सांगतो म्हणून पाटीलला केला ऍडमिट त्यांनी. जी बाहेर 2 लाख 4 लाख 5 लाख रुपयाची बिलं होत आहेत ती कॉटेज हॉस्पिटलला, गव्हर्नमेंटच्या सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा एकही रुपया न खर्च करता सरकार त्या ठिकाणी ते बिलं देतंय. हे आपल्याला माहीतच नाही, पण आपण घाबरलेलो आहोत. सरकारी यंत्रणेवरचा आपला विश्वास डळमळीत झाला हे मलाही कळतंय. पण आपण तिथं डॉक्टर साधव यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था केली. तिथं काही लोकांनी अभावपणा केला, डॉक्टरना मारपीट केली, डॉक्टर निघून गेले. आम्ही तिथं नवीन आता डॉक्टर 6 डॉक्टर उपलब्ध केलेले. तिथं साफसफाई करला. मला कोणतरी सांगितलं माझ्याकडे एक शिंदे नावाचा मुलगा आला, रडत रडत घराच्या बाहेर माझ्या उभा राहिला, पेट मापातला. रडायला रडतोस का? कारण मी घरात कोणाला घेत नाही, मी आईला कोण ठेवत, मी कोणाच्या घरी जात नाही. गेल्या 6 महिन्यामध्ये मी माझ्या घरी कोणाला घेतलं नाही. माझ्या घरी येतात पण मी कोणाच्या घरी गेलो नाही. मी मागेही सांगितलं होतं कारण काय, कारण हा आजार असा आहे की तुमच्यामुळे मला होईल तर माझ्यामुळे तुम्हाला होऊ शकतो असा आहे तो. कारण एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला, तिसऱ्यापासून चौथ्याला कोणाला येऊ शकतो. तो गेटवर मी गेलो, गेटवर काय झालं, कोणा मला कोरोना झाला, मग मी इथं कशाला राहतो, हॉस्पिटलला जा, मी करतो व्यवस्था. तो म्हणाला माझ्या आई वडिलांना कोरोना झालाय, त्यांची सेवा करला कोण नाही म्हणून मी हॉस्पिटलला सेवा करायला गेलो, आता मलाच झालाय तो. म्हणून मी डॉक्टर, मला शॉक बसलाय, मी एकदम एकदम हडबडलो. हे कसं काय खरं आहे, हे कसं काय होऊ शकतं. डॉक्टरला फोन केला, डॉक्टर म्हणाले वस्तुस्थिती खरी आहे, कारण मी सांगितलेलं आहे मला खोटं मी बोलत नाही, मला खोटं बोलायला आवडत नाही. हे सर्वांना तुम्हाला अनुभव आहे. वेळेच्या बाबतीत मी अजिबात नामखोड करत नाही, खरं मी खोटं, खोट्याच्या बाबतीत मला भयंकर चीड आहे. मला खरं सांगा, काही चुका होत्या दुरुस्त करायच्या तरी माझी डॉक्टर मला खरं सांगितलं की सर खरीच गोष्ट आहे की आमच्याकडे जर कोण नाही साफसफाई आम्ही करायचं काय. दुसरी गोष्ट पेशंट एवढी दादागिरी करतात काय काय लोक, आम्ही जाणार, आपल्याकडे शाळे लोक भयंकर असतात, त्यांना आम्ही आव्हायचं कसं म्हणाले, ते आम्हाला मारला मार्ग बघत नाही. दोन्ही गोष्टी बरोबर, आम्ही मार्ग काढ पेशंटच्या नाते आज जाऊ नये, पण आज जाऊ नये ते व्यवस्था कोणी करायची त्या लोकांची, त्याच्याकरता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून नर्सेस मागवल्या, तिथं सुद्धा आम्ही व्यवस्था केली. तुम्हाला सांगतो कालच्याच 25 तारखेला आम्ही आढावा घेतला, 1368 पेशंट आतापर्यंत कॉटेज हॉस्पिटलला ऍडमिट झाले. पहिल्या 3 महिन्यामध्ये नक्की उपचार काय करावे हे कोणालाच कळत नव्हतं, WHO ला सुद्धा कळत नव्हतं. म्हणजे जागतिक जी संघटना आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तिला सुद्धा कळत नव्हतं. आता त्या 3 महिन्यामध्ये असे 6 महिने धरले तर 1368 पैकी फक्त 41 पेशंट जगावले, त्यातले 35 पेशंट हे 24 तासाच्या आतमध्ये जगावले. म्हणजे लास्ट स्टेजला आल्यानंतर ते ऍडमिट झाले आणि दुर्गावले गेले. बाकी उरलेले फक्त 6 पेशंट हे 24 तासानंतर गेले. इतका डेथ रेट, त्याचा डेथ रेट म्हणजे मृत्यू दर इतका कमी आहे त्या हॉस्पिटलचा. तिथं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि आज मला पत्रकारांना सांगितलं पाहिजे की काही गोष्टी मित्रांनो गांभीर्याने घ्या. परवाच्या दिवशी हॉस्पिटलचा विषय आम्ही घेतला होता. मला असं वाटलं होतं की आपल्या सगळं यंत्रणा हडबडून उठेल, अशा पद्धतीने प्रसार माध्यम पेटून उठतील की एखादं हॉस्पिटल परवानगी घेतं आणि तिथं तज्ञ डॉक्टरच नाही, कुठली व्यवस्थाच नाही. इतकी गंभीर बाब आहे ही आपल्या राज्यामध्ये याचा सगळीकडे जोरदार प्रसार होईल. काही झालं नाही, एकच नाही का बस नाही, काय काय झालं तर बातमी सुद्धा छापली, बातमी सुद्धा छापली. उलटा माझ्यावरच काही लोकांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामधून किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियावर माझ्यावरच लेख लिहिले की मला एका डॉक्टरने कसा मॅनेज केला, असे माझ्यावर लेख. अर्थात त्यांना ते महागात पडलं. मला मॅनेज करणं एवढं सोपं नाही. 36 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मला कोणी महागा मॅनेज करू शकला नाही, मॅनेज केलं नाही. पण त्या हॉस्पिटलच्या मी इतका खोलात गेलोय, आता कोण काय करतो ते तुम्ही बघतो. इतकी अवस्था आहे, इतकी अवस्था आहे.
आता जे तुम्हाला मी नवीन एक सांगतो आणखी फक्त आजच्या निमित्तानं, परवाच्या दिवशी मी तुमच्या ह्याचं वाचलं, वेळेश्वर सगळ्या जेवणाची घाण सगळी पडलेली, तिने उचलायला कोण नाही. फ्रान्साहेब तुम्हालाही माहित नसेल, मी थोडासा त्या खोलात गेलो. आपल्या संपूर्ण राज्यामध्ये डीएम एंटरप्राइजेस ह्या एका हाऊसकीपिंग एजन्सीला सगळ्या राज्यातच साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. किती? मी इथं ग्वादरमध्ये मुद्दाम बोलतोय, किंवा ग्वादरच्या पत्रकारांनी तरी तो सिरियस विषय घ्यावा. केवळ कचरा बाहेर पडला असं नाही, शासन प्रत्येक गोष्टीची सोय करतं आणि तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 17,000 रुपये पगार प्रत्येकी. त्या डीएम एंटरप्राइजेसला सरकार 17,000 रुपये मोजतंय आणि हा माणूस 3 ते 4,000 रुपये फक्त प्रत्येकाला देतोय. 3 ते 4,000 रुपये देतोय आणि तेही 2-2, 3-3 महिने पगार नाही. काल माझ्याकडे कापसाळमधल्या 4 महिला आल्या, मला म्हणाले की आम्हाला 4 महिने पगारच नाही. किती तुम्हाला पगार मिळतो? 4,000 रुपये. तुम्ही बोलात ह्या डीएम एंटरप्राइजेसला 17,000 रुपये पर स्वीपर, म्हणजे स्वच्छता करणाऱ्या एका माणसाला तुम्हाला 17,000 रुपये देतात आणि हा 3 ते 4,000 रुपये माणूस सुद्धा वेळेवर घेत नाही. मी आणखी बोलत की याच्यावर काय याला काय काय दिलेलं आहे का? तर प्रत्येक हॉस्पिटलला जेवणाची व्यवस्था दिलेली आहे. पर पर्सन पर डे 120 रुपये सरकार ह्यांना मोजतं आणि ह्यांनी इतक्या स्थानिक माणसांना काम दिलेलं आहे 70 रुपयाला. 70 रुपयामध्ये नाश्ता, 2 वेळचं जेवण, अंडी बिंडी हे ते येऊ शकतं काय? नाहीये. आपण याच्या पाठीमागे लागलं पाहिजे. कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय थोड्याफार हेवे देवे. आता हे दिवस नव्हे, दिवस हे आहे. नुसत्या टीका करून, आरोप करून आणि निवेदन देऊन आमचं काम संपलं असं म्हणून नाही चालणार आहे. सगळ्यांनी मिळून याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आणि ही गंभीर बाब आहे की त्या डीएम एंटरप्राइजेसला एका स्वीपरच्या पाठीमागे 17,000 रुपये पगार मिळत असताना तो जर 3 ते 4,000 रुपये लोकांना देत असेल, कोण काम किती करणार? एक तर जीव धोक्यात घालून घ्यायचं काम नसल्यामुळं, कोरोनाच्या मुळे सगळं संकट, लॉकडाऊन मुळे लोकांचे रोजगार गेले. म्हणून जे काय होईल ते होईल, 3 ते काय देशील ते देतील, करतोच नका. पण त्याला किमान काहीतरी 12-14,000 रुपये द्यायला पाहिजे नाही. मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे त्याला पैसे दिले पाहिजे का नाही दिले पाहिजे? ते द्यायचेच नाही. अशा लोकांना सोडायचं आणि मग त्यांनी म्हणायचं आमची तोंड बंद करण्याकरता आम्ही मॅनेज झालो. कोण तो डीएम एंटरप्राइजेस मला माहीत सुद्धा नाही, माहीत सुद्धा. कोण तो दुसरा डॉक्टर त्याच्याबद्दल दिलं होतं, त्या डॉक्टरला मी पहिल्यांदा ह्यांच्या आमच्या मीटिंग मध्ये पहिल्यांदा होतो. हा डॉक्टर कोण कोण? आणि म्हणून ते आपण सगळ्यांनी मिळून याच्या पाठीमागे लागलं पाहिजे आणि लोकांना मदत केली पाहिजे. साताराला प्रश्न, आज ॲम्ब्युलन्स चांगल्या प्रकारची डॉक्टर बनवून वापरा. मुळे भाऊनी एक महत्वाचा प्रस्ताव मांडलेला आहे की तो प्रस्ताव फ्रान्साहेबांनी तरी माझ्याकडं आमच्या 8 दोघांच्या चर्चेत आहे. मीच त्यांना हा प्रस्ताव सुचवला की साहेब सगळं आपण करतोय, आता चिपळूणला चांगली सोय केली, पण मला ग्वादरला आणखी एक सोय करायला हवी. ठीक आहे, आपण सेंटर उभं केलंय, सीसीसी सेंटर म्हणजे कोविड केअर सेंटर आपण उभं केलंय. ग्वादरमध्ये लोक म्हणताय, पण किमान आपल्याला ऑक्सिजन ताबडतोब तिथं एखाद्या माणसाचे जर समजा ऑक्सिजन लेवल कमी झाली, त्याला ताबडतोब ऑक्सिजन द्यायची वेळ आली, तर ऑक्सिजन देण्याची सोय तरी आम्हाला ग्वादरमध्ये करायला पाहिजे. आम्ही तिथं ग्वादरमध्ये जागा शोधतोय. आम्ही काम केलं मारुती जाधव, तर आज बाहेर कुठेतरी केलं तर मग टीका होईल आमच्यावर. जागा उपलब्ध करून द्या, नुसत्या टीका करून चालणार नाही. जागा उपलब्ध करून दिली. आम्ही तळी या भागामध्ये जागा शोधतोय आजूबाजूला, अजून आम्हाला जागा मिळालेली नाही ना. आपल्याला अजून जागा मिळाली आणि इथं जागाच नाही. मोठा प्रॉब्लेम तो आहे. मोठी कार्यालय वगैरे काही नाही, सुरुवातीपासूनच सगळं आहे जे चाललंय. फक्त आनंदीबाई रेस्ट हाऊस ते काम संपलं. तिथं फार मोठी सरकारी कार्यालय नाही, जागा उपलब्ध नाही. तिथं मोठ्या काही इमारती वगैरे बांधलेल्या नाही की ज्याचा उपयोग करून घेता येईल आपल्याला, असं करून घेता येत नाही. आम्ही जागा शोधतोय, पण आम्ही तात्काळ आता मुळे होऊन सुचवल्याबरोबर मी डॉक्टर बळवंतना बोललो, इकडे या, तुमच्या हॉस्पिटलला जागा किती आहे? ते म्हणाले एवढी जागा आहे. आपल्या इथं ऑक्सिजनची 10 बेड आपण उभे केले तर काय होईल? ते म्हणाले करायला काय हरकत नाही, पण सरकारचा निर्णय असा झालेला आहे, नीट ऐकून घ्या, की फक्त ज्या ठिकाणी पीएससी असतील आणि जिथं कुठं आरएससी असतील तिथं स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश
किंवा डॉग बाईट म्हणजे कुत्रा बित्रा चावला वगैरे किंवा वायू उपयोग त्याच्याकरता त्या जागा मोकळ्या ठेवाव्यात, तिथं कोविड शेल्टर करू नये. पण आता मी प्राणसाहेबांना सांगितलंय तुम्ही थांबा, आपण दोघांनी जाऊ, आम्ही हॉस्पिटल बघतो. जर तिथं चांगल्या प्रकारचं पार्टिशन वगैरे करून एका बाजूला जर किमान 5 बेड ऑक्सिजनची जर तयार करता येत असेल 5 ते 10, तर आम्ही तात्काळ ग्वागरला ऑक्सिजन बेडची व्यवस्था करूया. किंवा दुसऱ्या ठिकाणी कुणी जर जागा दिली, खाजगी असण्यापेक्षा सरकारी जागा आता महत्वाचं आहे, कारण ते शेल्टर उद्या कोरोना गेल्यानंतर सगळं एवढं केलं वाया जाऊ शकतं. आणि म्हणून आजूबाजूला कुठं जागा असेल तर प्राणसाहेबांनी पण शोधावी, व्हिडिओनी पण शोधावी. नगर पंचायत आमची बिंदासच आहे, काय विशेष काय नाही ना. तरुण का आहात, आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही सुद्धा एखादी जागा असेल आम्हाला अवेलेबल करून द्या. हा, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही एवढी सगळी मेहनत करतो, काय एफर्ट्स काय लावलेले कुठं काही दिसत नाही मला नगर पंचायतीने. तर तुम्ही थोडेसे एफर्ट्स लावा त्याच्यामध्ये आणि लोकांना इथल्या इथं आपण सोय करू. कारण आताच मुळात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांना निसर्ग सौंदर्य दाखवत आर्यातून रानवीतून मग तिकडं पवार साखरी, मग आर्याची नागदेवाडी, पवार साखरी असं बघत चिकूनला जावं लागतं. बरोबर आहे का नाही? तोपर्यंत पेशंट अर्धा गाचूगुचू करतो एवढा सगळा राहून मारीपर्यंत, कारण पुलाचं काम चाललंय. आणि म्हणून इथल्या इथं सोय नक्की आपण करण्याची व्यवस्था जरूर करू. अशा प्रकारची तुम्हाला मी ग्वाही देतो. पुन्हा एकदा काळजी करू नका, चिंता करू नका, घाबरू नका, आपण काळजी घ्या. थोडं मी तुम्हाला थोडीशी काळजी घेतली जात नाही असं एकच दृश्य मी आता येता बघितलं, ज्याचा मी आता उल्लेख करणार नाही, कारण ती साधीच घटना आहे, आताचीच घटना आहे. अशा ठिकाणी आपण गर्दी करून थोडासा भावनेला आळा घातला पाहिजे, आवर घातला पाहिजे आणि गर्दी करून त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं पाहिजे. ते सुद्धा आपण सर्वांनी काळजी घ्या. अशा प्रकारची पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो. एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी मला देता आली, त्याचं निश्चितपणे मी समाधान व्यक्त करतो. स्वतः जिल्हाधिकारी असतील किंवा आमचे DPO असतील, या सर्वांनी किंवा आमच्या CS असतील, थोडंसं कायद्याला बघत देऊन ही ॲम्ब्युलन्स आम्ही घेतलेली आहे. बऱ्याच अडचणी आल्या, आता पुढची जे कोणी घेतली त्यांना सरळ मार्ग होऊ शकतो. मार्ग मीच काढतो प्रत्येक वेळी आणि त्यामुळं तो मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा सगळे मिळून ज्या पद्धतीने तुम्ही इथं मदत करतात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि ऑक्सिजनची लवकरच सोय आम्ही करू आणि ते आमच्या हातून घडावं अशा प्रकारची मुळे मी अपेक्षा करतो. आणि तसा तुम्हाला सोय सुद्धा करण्याची व्यवस्था आपण निश्चितपणे करू अशा प्रकारची ग्वाही पुन्हा एकदा देतो. आणि हे ॲम्ब्युलन्स, ही रुग्णवाहिका आपल्या सर्वांच्या सेवेकरता, मगाशी मी नारळ म्हटलं, फोडताना म्हटलंय की ह्या ॲम्ब्युलन्सला पेशंट मिळू दे नको. सर्वसाधारणपणे बाबुरावने तंदूरकरांच्या दुकानाचं उद्घाटन करायला गेलं तेव्हा म्हटलं ह्याचे कपडे भरपूर खपू दे, भरभराट होऊ दे. तसं इथं म्हणता येत नाही. याला भरपूर पेशंट मिळू दे, ती भरभराट होऊ दे असं म्हणता येत नाही तसं. आणि म्हणून पेशंट मिळू दे नको, पण डॉक्टर बरोबर जो पेशंट जाईल तो मात्र त्या ॲम्ब्युलन्समध्ये बरा अगदी घरपोच हो अशा मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि ॲम्ब्युलन्स नवीन दिलेली आहे, जेव्हा खरोखर एखाद्या पेशंटला गरज लागेल त्यावेळेला ती ॲम्ब्युलन्स मात्र न चुकता हजर राहो याची काळजी घ्या. नाही तर ॲम्ब्युलन्स उभी असेल, ड्रायव्हर असेल तर डिझेल असं नसेल तर हे नाही, असलं काहीही चालणार नाही. त्याच्यामध्ये आपण स्पेशल त्याच्यावर पैसे मला खिशातनं भरावे लागतात, काय कळत नाही. पण ऑक्सिजनची सुद्धा म्हणजे ह्या ॲम्ब्युलन्सला ऑक्सिजनची वगैरे सोय नसते, ती सगळी सोय आपण करून आणलेली आहे. त्याचा उपयोग योग्य तो करून घ्या अशा प्रकारची विनंती करून ही ॲम्ब्युलन्स, ही रुग्णवाहिका आपल्या सर्वांच्या सेवेकरता मी या ठिकाणी सुपूर्द केली असं जाहीर करतो.